मराठी कथा दलदलीतील महाकाय बेडूक। एम्ब्राल दलदलीच्या खोल भागात जिथे धुकं पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेलं असायचं आणि काजवे आकाशातील ताऱ्यांसारखे चमकत असायचे, तिथे एक वेगळाच बेडूक राहायचा। त्याचं नाव होतं गोराक आणि तो प्रचंड मोठा होता। त्याची पाचूच्या रंगासारखी हिरवी त्वचा चंद्रप्रकाशात चमकायची आणि त्याचा घोगरट आवाज मैलोन मैल ऐकू यायचा। दंतकथांमध्ये सांगितलं जायचं की गोराक फक्त एक साधा बेडूक नव्हता, तर दलदलीच्या गुपितांचा रक्षक होता। दलदलीतील कासव, सरडे, साप आणि दुर्मिळ दलदली हरण यांना माहीत होतं की गोराक जेव्हा आपल्या आवडत्या कमळ पानावर शांत बसलेला असतो तेव्हा त्याला त्रास देणं धोकादायक असतं। पण गोराक फक्त दिसायला मोठा आणि भयानक होता, त्याचं मन मात्र दयाळू होतं। एका दिवसाची गोष्ट आहे। काही खजिना शोधणारे लोक त्या दलदलीत शिरले। त्यांनी ऐकलं होतं की दलदलीच्या खोल भागात एका प्राचीन झाडाच्या मुळांखाली एक क्रिस्टल दडलेलं आहे, जे आपल्याला अमरत्व देऊ शकतं। त्यांनी हातात मशाली आणि कुऱ्हाडी घेऊन दलदलीतील झाडं तोडायला सुरुवात केली, पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त केली आणि प्राण्यांना पळवून लावलं। गोराकला त्यांच्या येण्याची जाणीव झाली। पाण्याच्या लहरींनी त्यांच्या अस्तित्वाचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवला होता। त्याने आपले मोठे डोळे उघडले। त्याला माहीत होतं की तो खजिना खरा आहे, पण तो काढला तर संपूर्ण दलदलीचा समतोल ढासळेल। खजिना शोधणारे जेव्हा त्या प्राचीन झाडाजवळ पोहोचले तेव्हा गोराक सावलीतून बाहेर आला। त्याचा प्रचंड देह पाण्यातून वर आला। त्याच्या शरीरावरचे पाण्याचे थेंब मशालींच्या प्रकाशात चमकत होते। खजिना शोधणारे स्तब्ध झाले। त्यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली। माघार घ्या, गोराक घोगऱ्या आवाजात ओरडला, पण लोभाने ती अंध झाली होती। त्यांनी आपली हत्यारे उचलली आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला। गोराकने खोल श्वास घेतला आणि एका प्रचंड उडीने तो त्यांच्या आणि झाडाच्या मधोमध उतरला। पाणी जोराने उसळले, मशाली विझल्या आणि काही जण खाली कोसळले। काही जण पोहत किनाऱ्यावर पोहोचले, तर काही कायमचेच पाण्यात गायब झाले। सूर्योदयाच्या वेळी दलदल पुन्हा शांत झाली। गोराक त्या प्राचीन झाडाखाली बसला होता। त्याचे सोनेरी डोळे अर्धवट मिटलेले होते। खजिना सुरक्षित होता, दलदल सुरक्षित होती आणि गोराक तिचा शाश्वत रक्षक होता। दलदलीतील लपलेले प्राणी त्यांच्या ठिकाणामधून बाहेर आले आणि गोराक भोवती जमा झाले। त्यांना माहीत होतं की दलदलीचं आयुष्य गोराकच्या संरक्षणामुळे सुरक्षित आहे आणि अशा प्रकारे गोराकची कथा अनेक पिढ्यांपर्यंत दलदलीच्या पाण्याच्या लहरींमध्ये आणि वाऱ्याच्या सावटात सांगितली जाऊ लागली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।